आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. लोकांना फोन पण करून नाही आलो. ही परिस्थिती सगळ्यांची झाली. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे आणि या अशा बैठका आम्ही आता मागच्या 1 वर्षापासून झाल्याच नाहीत. हे म्हणजे मी तर लहानपणापासून अशा या सतरंजावर बसायचं आणि इथं लोक असायची, हे चित्र बघत बघतच आम्ही मोठे झालो. तर असं इकडच्या बाजूला या, त्यांना असं महत्वाचे आले तेवढ्यासाठी हे करा, इकडे या, इकडे. तर ह्याच्यातून आपण सर्वच आता सगळ्यांनीच 4 पिढीचा अनुभव सांगितला. सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो की या चिंतन बैठकाला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला. ही कुठली वैयक्तिक कुठल्या व्यक्तीसाठीची बैठक नसून कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीसाठीची बैठक आहे. आणि ही बैठक घेतानाही मला अडचणी आल्या. पहिला तर मी बैठक घ्यायला समोर जात नव्हतो. आतापर्यंत मला बरेच तरुण मला एवढी पेडायची की तुम्ही बैठक लावा. मी म्हणायचो ज्यांना नेतृत्व तुम्ही दिलेलं आहे ते निश्चित बैठक तुमचं चांगलं वाईट त्यांना कळत असेल तर ते लावतील बैठक. ह्या आशेनं आपण बऱ्याच वेळा थोपवत होतो. बऱ्याच लोकांनी त्यांनाही सांगितलं की बैठक घेतली पाहिजे. लोकांचे जी काही म्हणणं आहे ते ऐकून घेतल्याशिवाय पक्ष टिकणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मलाही भरपूर अडचणी आल्या. ह्या अडचणी येत असताना पण कोणाला वाटत असेल की मी कोणाला सांगितलं नाही. मी पहिल्यांदा चिटणीस आहे त्यांनाही मी सांगितलं की आपल्याला बैठक घ्यायला लागते. मी नगरपालिकेच्या आधीही सांगितलं पण झाली नाही बैठक. आचारसंहिता लगेच लागली. परत तो पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी परत आज ह्यावेळेस पण सांगितलं आपल्याला बैठक घ्यावी लागते. परत बाबासाहेबांनी माझ्या बाईटमध्ये पण सांगितलं, बाबासाहेबांना या संदर्भातलं मी माहिती दिलेली आहे. आज पुन्हा मी एवढं रात्रभर वेगवेगळे अफवा पसरून ही पक्ष जिवंत राहावा, पक्षाची लोक नीट राहावी यासाठी मी माझे म्हणजे माझ्या जे काही महासंघाच्या चपला बाहेर ठेवून मी त्यांना परत एकदा म्हणलं की ही बैठक आहे ही कुठल्याही व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीसाठीची नाही आहे. पक्षाच्या पुढच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची बैठक आहे. तुम्ही याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. उद्या 2 दिवसात आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला बैठक घेता येणार नाही. या भूमिकेतून मी बैठक बोलवलेली आहे. पद्धतीचं वातावरण 2च विषय होते. मी त्यांना पण सांगितलं आणि सगळ्या ज्येष्ठांना सांगितलं. मी आता बरेच मंडळ उपस्थित आहेत. सगळ्याच मान्यवरांचं पण मी आभार मानतो. म्हणजे खूप माझ्या वडिलांच्या वयाची आहे आणि अशीच अर्धी मंडळी पण आहेत पण ती दबकून येत नाही आहेत. त्यांनाही ही बैठक जी आहे आव्हान केलं की बैठक आहे कार्यकर्त्यांचं, ही माझ्यासाठी नाही आहे किंवा माझी निवडणूक नाही आहे. माझी निवडणूक जिथं मी इच्छुक होतो, मला जबाबदारी दिल्यानंतर मी इच्छुक झालो, नंतरच्या कालखंडात इच्छुक झालो. पूर्वी तर दिली ती माहिती नव्हतं की परिस्थिती काय. पण ते सगळ्या झाल्यानंतर जबाबदारीने आपण एक इच्छुक उमेदवार होतो. ती निवडणूक आज नाही आहे. आज निवडणूक आहे. आपण नगरपालिकेमध्ये काय उणिवा आपल्या झाल्या पक्षाच्या तर ह्या पण बोलल्या गेल्या की पक्ष म्हणून लढणं गरजेचं होतं. आघाड्या करताना आपण केंद्रस्थानी असणं गरजेचं होतं. ह्या संदर्भातलं आत्मचिंतन आपण करावं ही राष्ट्र. आणि आजही मी पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून जबाबदारीनं मी पालिकेच्या निवडणुकीमध्ये सहभागी ह्यासाठी नव्हतो की जे काही घडत होतं ते पचनी पडत नव्हतं, डोक्यात जात नव्हतं की नेमकं करायचं काय, टाकावं की नाही टाकावं. पाऊल टाकण्याने आपण संपवतोय, पक्ष वाढीस नेतोय ह्या कोणतीही कल्पना डोक्यात म्हणजे मुंग्या निर्णय झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम शहरामध्ये दिसले. पण त्यामध्ये एकच रास्ता अपेक्षा होती की जी काही आघाड्या आधीही आबांनी केल्या होत्या, आबासाहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस पण आघाड्या झाल्या होत्या, पण त्यावेळेस आघाड्या होत्याना शेतकरी कामगार पक्ष हा आताही बोललं की केंद्रस्थानी ठेवून आघाड्या झाल्या. नगराध्यक्ष पदासारखं पद हे आतापर्यंत आपण सातत्याने एवढे वर्ष लढतोय तर ते पद आज आपण लढलो नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे. आणि जे काही खालची घडामोडी म्हणजे खालची जी काही पदं घ्यायची होती नगरसेवकांचे हे घ्यायचे होते तिथेही आपण कुठे केंद्र तिथेही कुठे असं वाटत नाही की आपण जास्तीच्या संख्येने सीटा घेतल्यात, पदं घेतल्यात असं कुठं दिसलं नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण गमवलं काय मिळवलं काय ह्याचंही आत्मचिंतन करणं गरजेचं होतं.
या ह्याच्यातून मला एवढं निदर्शनात आलंय की ह्या सगळ्या ज्या काही आघाड्या झाल्या ह्या लोकांना पचल्या नाहीत आणि ह्या लोकांनी नाकारलेल्या आहेत. तर ह्याचा विचार म्हणजे मी तुम्ही जो आज विश्वास माझ्यावर दाखवून तुम्ही सगळेजण आला, निश्चितपणे ताकदीनं मी तुम्हाला सांगतो की ही फक्त तुमच्यासाठी बोलवलेली बैठक होती. बऱ्याच लोकांनी सांगितलं की कुठं बोलायला आम्हाला मार्ग नाही, कोण विचारत नाहीये. आज ही मी कोणताही मनामध्ये आकस न धरता आता सांगितलं 2 जिल्हा परिषदेच्या मिटिंग झाल्या, नगरपालिकेच्याही झाल्या होत्या. तर त्यावेळेसही मला बोलवण्यासाठी त्यांचं वावगं काय आहे हेच मला पहिला तर समजत नाही. मी त्यांच्या इलेक्शन मध्ये मी खूप गांभीर्याने बोलतो. त्यांनी जेवढ्या वस्त्यांमध्ये प्रचार केला अनुभवलेला. मग एवढं असताना मी स्वतःच सगळं त्यांना हे करत असतो त्यांच्या निवडणुकीसाठी आपण करत असताना आपण कुठं आपल्याला दूर केलं जाते हाही प्रश्न पडतो. आज ही मीटिंग बोलवताना सुद्धा त्यांनी सूतगिरणीवर आपल्याला सवय आहे, सूतगिरणीच्या बनसोडे साहेब आपल्याला फोन करतात, कॉल अटेंडर आहेत ते, त्या माणसाला धमकी देऊन सांगावं. म्हणजे टीकाचा विषय नाही, पण ही बैठक बोलवताना कशाची बोलवायला का शिवसेनेची बोलवायला, टीपीची बोलवायला लागलोय का अजून दीपका बगटाची बोलवायला लागलोय. ही शेतकरी पक्षाची बैठक बोलवते आणि ही सूतगिरणी शेतकरी कामगार पक्ष प्रथम, मग सूतगिरणी आणि मग आपण पक्ष सूतगिरणी उभारली नसती, ही व्यवस्था उभारली नसती. आज सूतगिरणी चालावी म्हणून प्रयत्न करायला पाहिजे होता. तिथं एक बैठक लावू नये, तर त्या बैठकीला तुम्हाला बोलवलं होतं का? होतं बोलवलं. तर तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं मी विचार करून सांगतो. पक्षाच्या बैठकीला विचार करून का सांगावं? तुम्हाला यांनी मतदान दिलं नाही का? यांनी विचार केला असता एवढा जर आता इथं बसणार एक जण हजार मतदानाचा तर इम्पॅक्ट करते. तर ह्या लोकांनी विचार तर त्यावेळी आम्ही विचार करून सांगतो, मग काय झालं असतं? तर त्यांनी विचार करायला पाहिजे. पक्षाची मीटिंग अजेंडा त्यांनाही माहिती आहे, तिथं वैयक्तिक कुठला अजेंडा आणि त्या त्रासामुळं त्यांना धमकी दिली, त्यांना रजेवर पाठवलं. त्या गरीब काही हे नाही, ते म्हणे भैया मला काही समजत नाही, तुमचं ऐकू का मी त्यांचं ऐकू, रजेवर जा. इथपर्यंत आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षामध्ये कधीही झालेली नाही. आणि चेअरमनांना पण दाब द्यायचा की बाबा असा निरोप देता येणार नाही म्हणून सांगा. सांगितल्याशिवाय सूतगिरणीवरून आता सूतगिरणीचे माझी आई संचालक होती इथं महिलांची, माझे वडील अजून संचालक आहे आणि असं करायला नाही. मग आम्ही पक्ष वाढवायचा म्हणजे त्याच्यात पक्ष वाढतात नाही उभा राहतात. आम्ही एक होता म्हणून तर निवडणूक झाली ती आपण सगळं तुमच्या पक्ष टिकावासाठी लढली सगळं आपण. म्हणजे माझ्या वडिलांनी जेवढं केवढं आहे तेवढं मी सांगितलं. मी स्वतःच्या वैयक्तिक ठिकाणावर त्यांच्या मनातून सगळं बोलले, पण ठिकाणावर न जाता की आपण तुम्ही लोकांनी जसं आम्ही कार्यकर्ते म्हणून पण आमच्या परीनं जेवढं होतं तेवढं केलं. दुसऱ्याही इलेक्शनला केलं, पण तुला ठेवतात त्याचा अजूनपर्यंत प्रश्न सुटलेला मलाही नाही आहे. तर तो एक गंभीर विषय आहे. आणि ह्या याच्यामध्ये मी गोष्टीची जबाबदारी घेतो नगरपालिकेमध्ये की थोडा वेळ कमी होता आणि अचानक घडामोडी घडल्यानंतर आता किशोर आहेत, दीपकराव होते गेले, आता शहरातल्या लोकांना पण एवढं की लास्टच्या तासांमध्ये काही करता आलं नाही. स्वतंत्र पक्ष उमेदवार उभा करावा असंही की परिस्थिती नव्हती, नाही तर तशी स्थिती असती पण शेतकरी कामगार पक्षाला कोणी नसता तर पक्ष जिवंत ठेवणार. मी नगरपालिका लढली असती मी या पण मी कसं आहे माणूस कोण नसलं मी आधी पण मी माझ्या पहिल्याही बाईट मध्ये सांगितलं होतं की नेतृत्व आणि बैठक घ्यावावी, ते घेत नसतील 2 दिवसात नाईलाजानं बैठक घ्यावी लागेल. ह्या याच्यामध्ये मी बैठक आज बोलवली. उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आता नगरपालिकेच्या इलेक्शन झाला, नगर परिषदेचे इलेक्शन झाल्या, त्यामध्ये जो काही वातावरण येत आहे की आणि मंत्री महोदयांनी करणारे स्टेटमेंट हे आपल्याला
पूरक आहे की मारक आहे म्हणजे ते विरोध करत होते आणि आपल्या बरोबर संगतीमध्ये राहून आपल्याला ते मार्काची वक्तव्य करणं हे काही योग्य दिसत नाही. म्हणजे शेतकरी मला 4 जागा आहे वक्तव्य आपल्याला नाही ज्यांनी त्यांच्या बरोबर युती केली त्यांनी खरा अर्थ आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण कुणाच्या पण नगरपालिकेच्या इलेक्शन वरून एवढेच पैशावर निवडणुका लागतात. निवडणुका फक्त पैशावरच निवडणुका असतात अशातला भाग नाहीये. जे आपल्याला चांडोलवाडीच्या प्रभागामध्ये दिसलं की ज्या ताकदीनं तिथं एका गरीब महिला निवडून आणलं ते जिवंत ठेवण्याचं हे आहे. आणि तुम्ही निराश होण्याची गरज नाही आहे. लोक टीका टिप्पणी करतात. मी ही मी विनंती करेल, मी भविष्यातही विनंती करेल, पक्ष टिकवणं, पक्ष असेल तर तुम्ही आमदार आहे, पक्ष असेल तर मी पण इथं बसून तुम्हा सर्वांना बोलू शकतो. आपण सर्व करू शकतो. एकटीचं बळ आपण लहानपणापासून ऐकत असतो. एक काडी मोडाई सोपा आहे, 4 काड्या मोडायचं खूप ताकद लावायला लागते. तर त्या पद्धतीनं त्यांना सांगितलं होतं की आपण पक्ष चालवताना लोकांना विश्वासात घेणं, त्यांच्या बैठकी घेणं, त्यांना सामावून घेणं, त्यांचं मन जाणून घेणं, नाहीतर ह्यांचा सगळं मतदानामध्ये व्यक्त होण्यात काय अर्थ आहे वेळ निघून गेल्यानंतर. तर ह्या होण्यासाठी आपण हे सगळं बोलवलं होतं. येणाऱ्या पंचायत जिल्हा परिषद सगळ्याचा तुम्ही एक विश्वास दिलेला आहे की आपण स्वबळासाठी निश्चित प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यांनी 2 गावच्या मिटिंग घेतल्या असतील तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा आजच्या मिटिंगचा ते तुम्ही सर्वांनी एवढी ताकद आज तेही विचार करतील. हे पक्ष सगळ्यांना घेऊन जाण्यासारखा विषय असतो. पक्ष कोणा मी असं नसतं. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जबाबदारी सांगतो की शेतकरी केंद्रस्थानी येऊन आपण निश्चित काम केलं जाईल. आम्ही तुम्हाला सर्वांना शब्द देतो. बरेच घटना घडली जी काही पक्षाचे ज्येष्ठ आहेत त्यांनाही आवडलेली नाही. त्यांनी स्पष्ट निरोप दिला होता की हा पक्ष सोडून तुम्ही कुणाबरोबरही युती आघाड्या करा असा संकेत दिला असताना होता. हा एक सोळा पक्ष सोडून तुम्ही ह्या सगळ्यांची युती आघाड्या स्थानिक लेवलचा विचार करून पण या सगळ्याला कुठंतरी बगल देऊन काही निधी आणण्यासाठी तुम्ही कराल ही तुमची मान्य करतो की तुम्ही चांगला प्रयत्न केला. पण ह्याच्यामध्ये समोरच्याचं स्टेटमेंट काय आलंय की पायाखालची वाळून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा खूप पहिल्या निवडणुकीमध्ये लोक आपल्याला नमवायला बसले आबासाहेब आपल्या नाहीत. तेवढं गांभीर्यानं राजकारण बघणं आज गरजेचं आहे की प्रत्येक वेळेस की आबासाहेब ह्या परिस्थितीत असते तर काय केलं असतं. मी निश्चित पद्धतीने सांगतो आबासाहेब अशा पद्धतीची अभद्र युती तर केली नसती एवढं मला वाटतं. शेतकरी कामगार पक्षाची ताकद तुम्ही वारंवार दाखवून देता. सत्ता असो किंवा नसो सत्तेचा आता फरक पडतो की सत्तेत आहे की सत्तेत नाही आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपण आता असा केला सगळं करून पण आपण नसल्यासारखीची जर भावना असेल तर ह्या सगळ्या मला काही अर्थ उरत नाही. बऱ्याच गोष्टींचं माझ्या वैयक्तिक मी दुसऱ्यावर टीका नाही करणार पण माझ्यावर टीका केलेल्याचं तर मला खंडन करावं लागणार. बरेच अजून सुद्धा म्हणजे आज मी 24 तास कुणाला पण कुणी पण मला कधी पण फोन करा म्हणजे असं कधीच होत नाही की मी फोन उचलत नाही फोन करत नाही असं कधीही घडत नाही. तो एक काळ होता मी वारंवार सांगते पण ते भाषणात तीच येते. कधी आता माझ्यावर टॅगलाईन झाली की फोन उचलत नाही. आजही कोणी मला फोन करावा कुठल्याही परिस्थितीमध्ये फोन करावा. अशा परिस्थितीत सांगावं लागतं उद्या सकाळी फोन करा म्हणजे एवढा विकास होऊन फोन तरी आम्ही ऐकून घेतो. ह्या परिस्थितीमध्ये मी आज पण त्यावेळेस माझी परीक्षा होती. आज तुम्ही पण विचार करा एखादं घरातलं एक पोरगा असते 10वी परीक्षा त्याला फोन तर हातात घेऊन देता का तुम्ही. मी तर माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या परीक्षेसाठीच होतं. ती वर्ष म्हणजे 3 वर्षातून एकदा परीक्षा आहे आणि त्या परीक्षेचा म्हणजे त्या घडामोडी सोबत आल्या की हे इलेक्शन झालं कोरोना आला. कोरोनात मग
कोरोनात तर कोण होते इथं? कोरोना आम्ही सगळेच म्हणजे फ्रंट वर्कर सगळे होतो आम्ही, म्हणजे बाबासाहेब तिकडे असतील, मी इकडे होतो, सगळे सुद्धा त्या 1.5 वर्षाच्या कालखंडात 2 वर्षाच्या कालखंडात आम्ही देश सेवाच करत होतो ना, दुसरं काय होतं. स्थितीमध्ये आम्ही आलो नाही, आम्ही हे नाही केलं, आमच्या परीक्षा पुढे ढकलल्या. मी अजून वारंवार मी खूप वेळा सांगितलेलं आहे, मी का नाही केलं. आणि त्याच्यानंतर येत असताना आता हे कार्यकर्त्यांचे 50 लाख रुपये आम्ही कशाला घर जाळायचं. आणि मी तर आमदारकी लढवली आहे, किती खर्च झाला असेल तुम्ही अंदाज लावा, पण आम्ही कधी ओळखला नाही. तर ते करत असताना परत घर सांभाळायचं आणि कुणालाही हे की कुणाच्या मिंद्यात न राहता आपलं समाजकारण राजकारण करायचं. तर अशी बैठक बोलवता येते हिमती. नाहीतर मग त्याला सांगू मग वाईट वाटेल, त्याची मग ह्याला वाईट वाटेल, मग ह्यानं मला मागच्या वेळेस मदत केली होती हे आर्थिक, मग आता मला हे सगळं होत राहत. ह्या गोष्टी मी माझे तत्व पाळून आहे. ती काही म्हणावं, पण मला माहिती आहे की माझ्या डोक्यात मी शांत आहे, कारण मी कुणाची उचल नाही घेतली. त्याच्यामुळे मी जे काय करेल ते आधी पण पक्षासाठी केले, कारण का लहानाचं त्याच घरात वाढलेलो आहे. परिस्थितीनुसार गोष्टी बदलल्या, पण जी भावना लाल लावटेचे ती कधीही नाही. माझ्यावर डागही लावले की हे बीजेपीत जाणार होते. बरं मी बीजेपीत जाणार होतो, तुम्हाला घ्यायला काय हरकत होती? आहे नाही तुम्हाला काय की मी जायचं तुम्ही जावं. हे सोशल मीडियाचं लई मनावर घेऊ नये. आणि 4 लोक असतात. आज तुम्ही ते याला विचारलं एक मौचा काय हा तो आहे, त्याला मी सरळ विचारलं तू आता सगळ्याला माहिती ती कमेंट करते, त्याला मी हात धरून विचारलं काय पण मी कुठं केला म्हणजे सरळ माझ्या खोटं. हे अशी लोक पाळली आहेत तिने. मी त्यांनाही सांगितलं तुम्ही तुमची जबाबदारीनं लोक पाळा, पक्ष एकच आहे. विरोधात टीका करा, ती काय करते त्याच्यावर टीका करा. तुमची एनर्जी इकडे कशाला वाया घालवत आहे? मी काय विरोध काय मी विरोध असतो तरी मी असं विरोध केला तर मला विरोधच नाही काय कारण माझं काय बरी आम्ही घरात असलो तरी मांडव बांध नाही आमचा. 3 किलोमीटर दूर आहे आमचं क्षेत्र. म्हणजे असं पण नाही भांडायला का बांध इथं सारलाय पासून नाही आमचं हे मिळत नाही. तर साठी फक्त मी तुम्हाला खूप जबाबदारी की आबासाहेबांनी शेवटच्या क्षणामध्ये समाजकारणामधली वाढली त्यावेळेस माझ्या हातात हात देऊन म्हणले होते की यांना सोबत पाहिजे. ह्या एका भावनेसाठी मी सगळं सहन करतो. बाकी ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आता ते त्यांचं रक्त आहे ते म्हणजे आमचं म्हणलं माई करायचं असेल तर मी कुठल्याही पातळीवर जाऊन करू शकतो. पण आम्ही ती पातळी अजून ओलांडण्याची पण कधी मनात येत नाही. अजूनही वाटतंय की हे निवडणुका किंवा राजकारण हे एकट्यावर होत नाही. आणि मी जर ही भावना कधी नाही आपण सगळेजण तर आपण समोरच्याला लढा देऊ शकतो. आणि राजकारण सगळ्यांना घेऊन जाण्यासारखीची साहेबांनी येतो मला काल म्हणल्या होत्या तर शेवटी तिथंही राजकारण आलं त्यांनी काही कान भरले. तर मी तुम्हाला सर्वांना तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी खरं सांगतो आज माझ्या आई इथं बसते मी ती शपथ घेऊन सांगतो की शेतकरी काम पक्ष टिकवण्यासाठी 4 पिढ्या प्रत्येक सगळ्याच लोकांना ताकद लावलेली आहे. इथून पुढच्या
तुमच्या सगळ्यांची ताकद ही निश्चित कधी वाया जाणार नाही आणि ताकदीनं त्यांना पंचायत आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये ताकदीनं आपण आज काही लोक बाजूने आले असतील त्यांनाही समजून सांगावं ही भावना तुम्ही पोचवावी. आज तुम्ही बिना कुठल्याही दबावाखाली तुम्ही कुठल्याही टीकाटिप्पणीला मी स्वतःही लक्ष देत नाही, तुम्हीही लक्ष देऊ नका. पक्ष म्हणून आपण ताकदीनं काम करूया आणि जी काही पुढे जायची तर ती सगळ्या तुम्हाला ज्येष्ठ मंडळींना तरुण तुमचं जे म्हणणं असेल जसा आज सोबळाचा दिला पाहिजे निश्चित याबद्दलचा विचार आपण करूया. निवडणुका लवकर त्या अनुषंगाने आपण बैठक बोलवली होती. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण एक मुलाखतीचं पण हे करू की ज्या गणातून लोकांना इच्छुक आहेत त्यांनी एक त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असावी. आपण 3-4 लोकांची एक ज्युडिशरी बनवून त्याला एक चांगलं स्वरूप द्यावं ही पद्धतीचा विचार आणि परत परतच्या वेळेस कसं अजून तुमच्या याच्यातलं कुणालाही नाही वाटत चांगलं वाटतंय अशा कोणत्याही गोष्टी असतील तर मी सदैव तुमच्यासाठी आहे, 24 तासासाठी आहे हा शब्द मी तुम्हाला सर्वांना देतो.